तुम्ही अभिनेता गोविंदाचा राजा बाबू सिनेमा पाहिलाय का? म्हणजे त्या सिनेमात एक सीन आहे, आयुष्यात काहीही न बनू शकलेला राजा बाबू एका भिंतीवर मात्र सगळं काही असतो. त्या भिंतीवरच्या वेगवेगळ्या फोटोंमध्ये तो वकील असतो, कुठे तो इंजिनियर असतो, शिक्षक असतो, वैज्ञानिक असतो आणि त्यातल्याच एका फ्रेम मध्ये तो डॉक्टरही असतो. आता तोच डॉक्टर राजा बाबू आम्हाला आत्ता सापडलाय. सध्या तो उत्तर प्रदेशातील मेरठच्या रुग्णालयात आहे. गोविंदासारखा हा राजा बाबू फक्त फोटो डॉक्टर नाही बनला, तो प्रत्यक्षात डॉक्टर बनला. आणि मग या डॉक्टर राजा बाबूनं नेमके काय काय उपद्व्याप केलेले आहेत तुम्हीच बघा. हे आहेत डॉक्टर राजा बाबू. मेरठच्या रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. हे राजा बाबू गोविंदाच्या फिल्म मधले नसले तरी त्यांनी केलेला कारनामा मात्र फिल्मीच आहे. हो, त्याचं झालंय असं की एके दिवशी राजा बाबूंच्या पोटात वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांना दाखवलं, उपचार केले, गोळ्या घेतल्या, अहो अंगारे धुपारे पण झाले, पण आराम काही पडेना. मग राजा बाबूंना एके दिवशी स्वतःवर झालेल्या अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेची आठवण झाली. मनात भीतीचं काहूर दाटलं आणि मग साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला, स्वतःच ऑपरेशन करण्याचा. युट्यूबवरून ऑपरेशनचे धडे गिरवले आणि बनले डॉक्टर राजा बाबू. मामला ये हुआ है, इन्होंने अपने आप ऑपरेशन करने की कोशिश की है. क्या हो गया था? कुछ नहीं, कहता था मेरी अपेंडिक्स का ऑपरेशन हुआ था पहले कि यहाँ दर्द होता है. अपने आप सामान लाया है पता नहीं कहाँ से, तो इन्होंने काट के अपने आप टाँके लगाए. अपने आप काट लिया इन्होंने? हाँ, और अपने आप टाँके लगाए? अपने आप टाँके लगाए. पठ्ठ्यानं ऑपरेशनचं साहित्यही स्वतःच खरेदी केलं, स्वतःला अनेस्थेशिया म्हणजे गुंगीचं इंजेक्शन दिलं आणि मग या डॉक्टर साहेबांनी स्वतःच ऑपरेशन सुरू केलं. पोटाला कट दिला आणि मग आत असलेली तार बाहेर काढली म्हणे. एक तार है बहुत पतला. तो काई से काटा था ये आपने? खींचो वो निकलेंगे. फिर आईफोन नेक्स्ट नहीं. तो ये आज ये सामान कहाँ से लेके आए थे आप काटने का? ये बता दो सामान काटो काटे गए ब्लेड तो डेढ़ तो काम दे दे. इंजेक्शन में नेटवर्क जुड़े मथुरा दे दिया. मथुरा से लेके आए थे. तो अपने आप लगा लिया इंजेक्शन? अपने आप अपने आप ऑपरेशन कर लिया? कर लियो. तार निकल जाओ तो. डॉक्टर राजा बाबूंच्या मते ऑपरेशन सक्सेसफुल तर झालं, पण जशी गुंगी उतरू लागली तसा लागला बोंबलायला. रक्त काही थांबेना, वेदना असह्य झाल्या आणि मग अखेर राजा बाबूंनी नातेवाईकांना बोलावलंच. उसके बाद बाहर आया है कि मेरे दर्द हो रहा है जो है. जब वो उसने यहाँ लगाया होगा बेहोशी वाला जो है इस जगह, जब दर्द होने लगा है, जब ये बाहर आके कह रहा है, जब इसीलिए हॉस्पिटल लेके आए. आज ही किया था इन्होंने? हाँ जी, सुबह. पूरे होशाबाश में? हाँ, पूरे होशाबाश में, अब भी होशाबाश में. अखेर या डॉक्टर महाशयांना रुग्णालयातच दाखल केलं गेलं. मग खऱ्या डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि राजा बाबूंचा जीव भांड्यात पडला. राजा बाबू BBA झालेत म्हणे, म्हणजे मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय, पण त्यांनी आपलंच ऑपरेशन आपणच करण्याचं जे काही मॅनेजमेंट केलंय ना, त्याला तोड नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.